रिलेशन असतं, ब्रेकअप होतं आणि मुलगी मुलावर गुन्हा दाखल करते. मुलीचं वय 18च्या आत असेल तर पोक्सो आहेच, परंतु तिचं वय 18च्या वर असेल तरीही लग्नाचा आमिष दाखवून शरीर संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. 10 वर्षापर्यंतची शिक्षा असणाऱ्या BNS कलम 69च्या या गुन्ह्यात लग्नाचे आश्वासन दिलं म्हणजे प्रतिकृत गुन्हाच होतो का, समजून घेऊ. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवाजी कोकरे आणि स्वागत आहे तुमचं कायद्याच्या शाळेत. सुरुवातीपासून लग्नाचा कोणताही मनात हेतू नसताना फक्त शरीर संबंधासाठी लग्नाचं खोटं आश्वासन दिलं आणि त्यानंतर शरीर संबंध ठेवले तर तो गुन्हा ठरतो. सुरुवातीला लग्नाचा उद्देश असतो, परंतु दोघांमध्ये आलेल्या मतभेदांमुळे किंवा घरच्यांच्या विरोधामुळे जर लग्न करता आलं नाही तर ते खोटं आश्वासन ठरत नाही आणि त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही. अशा परिस्थितीत त्या मुलाला जामीन मिळण्याची शक्यता असते. मुलाचं लग्न आधीच झालं असेल आणि त्याने ही गोष्ट जर मुलीपासून लपवून ठेवली असेल तर त्याला जाणीव असते की त्याचं दुसरं लग्न होऊ शकत नाही, त्यामुळे हे आश्वासन खोटं असतं आणि त्यामुळे हा गुन्हा ठरतो. मुलाचं लग्न झालेलं आहे ही बाब मुलीला जर आधीच माहीत असेल तर मुलाने तिला दिलेलं लग्नाचे आश्वासन हे कायद्याच्या दृष्टीत फसवणूक ठरत नाही आणि त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही आणि त्यावेळी त्या मुलाला जामीन मिळू शकतो. अशाच प्रकारे मुलीचं जर लग्न झालं असेल तर तिलाही या गोष्टीची जाणीव असते की तिचं दुसरं लग्न होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने तिच्यासोबत लग्नाचं आश्वासन देऊन ठेवलेले शरीर संबंध हा गुन्हा ठरत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, फसवणुकीचा उद्देश असेल तरच कलम 69 लागू होतं, नाहीतर आरोपीची जामिनावर मुक्तता केली जाते. हा व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे कायदा सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी फॉलो करा कायदेशाळा.